नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण सराव पेपर क्रमांक 24 मध्ये चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। विश्लेषण सविस्तर स्वरूपात आपण पहा आणि एका नोंद वहीत याची नोंद करून घ्या मित्रांनो। पहिला प्रश्न होता मित्रांनो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? पहिला पर्याय मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे अहमदाबाद आणि चौथा आहे बेंगलोर। मित्रांनो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे त्याचं मुख्यालय आहे पुणे। स्थापना आहे 1966 ला आणि संस्थापक होते सायरस पूनावाला। सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO जे आहे ते अदर पूनावाला आहे। ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, लक्षात ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं हे प्रश्न निर्माण करण्याचं कारण कोणतं होतं की कोरोनावर लस निर्मिती सध्या चालू आहे ती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे आणि त्यामुळे या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अनुषंगाने आपल्याला जवळपास सगळीच माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून लक्षात ठेवा की मुख्यालय पुण्याला आहे, स्थापना 1966, संस्थापक आहे सायरस पूनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या आहेत ते अदर पूनावाला। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर पुण्याला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, होप मंगळ मोहीम कोणत्या देशाची आहे? पहिला पर्याय संयुक्त अरब अमिरात, दुसरा आहे सौदी अरेबिया, तिसरा आहे इराण आणि चौथा आहे इजिप्त। तर मित्रांनो, होप मंगळ मोहिमेविषयी माहिती पाहूया। संयुक्त अरब अमिरात UAE होप मंगळ मोहीम कोणत्या देशाची होप मंगळ मोहीम? तर संयुक्त अरब अमिरातीची। या मोहिमेत मंगळ ग्रहावरील हवामानाचा वेध घेतला जाणार आहे। यापूर्वी हे संशोधन कोणत्याही मंगळ ग्रहाच्या मोहिमेत करण्यात आलेले नाही। लक्षात ठेवा, मंगळ ग्रहावरील हवामानाचा वेध घेतला जाणार आहे आणि होप मंगळ मोहीम कोणत्या देशाची आहे? मग UAE संयुक्त अरब अमिरात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न पहा तिसरा, भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? भारतातील पहिले राज्य विचारले। कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि चौथा आहे आंध्र प्रदेश। तर भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारे पहिले राज्य मित्रांनो केरळ राज्य आहे। किमान हमीभाव म्हणजे MSP म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित करून दिले जाणारे खरेदी मूल्य। राष्ट्रीय कृषी मूल्य आयोग शिफारसीनुसार सरकारकडून खरीप आणि रब्बी पिकांसाठी किमान हमीभावाची घोषणा केली जाते। दरवर्षी किमान हमीभावाची घोषणा केली जाते राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाकडून। भारतात सर्वात आधी 1966-67 मध्ये गव्हासाठी किमान हमीभाव ठरवला गेला आणि कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही 1965 ला झाली। मित्रांनो लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, कृषी मूल्य आयोगाची स्थापना नेहमी विचारतात 1965 आणि भारतात सर्वात आधी 1966-67 मध्ये गव्हासाठी किमान हमीभाव ठरवला गेला। आणि भाजीपाल्यासाठी हमीभाव निश्चित करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ। म्हणजे या प्रश्नासाठी उत्तर काय राहील? केरळ, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा, बाय बाय कोरोना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिला पर्याय राजनाथ सिंग, दुसरा आहे धर्मेंद्र राय, तिसरा आहे अश्विनी कुमार आणि चौथा आहे डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव। तर मित्रांनो, बाय बाय कोरोना या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव आहे। कोरोनाच्या काळातील हे पुस्तक असल्यामुळे आणि सध्या कोरोनावर परीक्षेत हमखास प्रश्न राहणार त्या अनुषंगाने हे प्रश्न लक्षात असू द्या। बाय बाय कोरोना या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव। त्यानंतर पाचवा प्रश्न पहा, अमृत क्रांती खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? पहिला पर्याय नदी जोड प्रकल्प, दुसरा आहे फळ उत्पादन, तिसरा आहे चहा उत्पादन आणि चौथा आहे दुग्ध उत्पादन। तर अमृत क्रांतीविषयी आपण माहिती पाहूया। विविध क्रांत्या पाहूया। हरित क्रांती जी 1965-66 दरम्यान झाली ती अन्नधान्य उत्पादनासाठी होती। सुवर्ण क्रांती
फळे उत्पादनात वाढ, श्वेतक्रांती दुग्ध उत्पादनात वाढ, अमृत क्रांती जी आहे ती नद्या जोड प्रकल्पाविषयी आहे, गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन, पीतक्रांती तेलबिया उत्पादन आणि नीलक्रांती मत्स्य उत्पादन. पहा मित्रांनो, परीक्षेत हमखास एक क्रांती असतेच आणि त्या अनुषंगानं आपल्याला जवळपास सगळ्या क्रांत्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. नदीजोड प्रकल्पाविषयी कोणती क्रांती आहे? मग अमृत क्रांती. फळ उत्पादनासाठी आपण पाहिली, फळ उत्पादनासाठी कोणती आहे? सुवर्ण क्रांती. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे क्रांती आहेत ते एका ठिकाणी लिहून घ्या, म्हणजेच आपल्याला परीक्षेत प्रश्न जर आले तर हे प्रश्न चुकता कामा नाही. म्हणजे या अमृत क्रांती खालीलपैकी कशाशी निगडीत आहेत? नदीजोड प्रकल्पाशी. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 6वा प्रश्न पहा, राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? पहिला पर्याय 5 ऑक्टोबर, दुसरा पर्याय 5 सप्टेंबर, तिसरा पर्याय 11 एप्रिल आणि चौथा आहे 11 नोव्हेंबर. तर मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण दिनाविषयी माहिती पाहूया. भारतात दरवर्षी 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षण दिन कोणता? तर 11 नोव्हेंबर. देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 11 नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. लक्षात ठेवा, यांचा हा 11 नोव्हेंबर जयंती दिन आहे. देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण असा सुद्धा प्रश्न विचारतात, तेव्हा लक्षात असू द्या, मौलाना अबुल कलाम आझाद. 11 नोव्हेंबर 2008 पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. कधीपासून साजरा केला जातो? 2008 पासून. लक्षात ठेवा, हा दिवस जे 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर जो आहे या पर्यायातला, 5 ऑक्टोबर आहे जागतिक शिक्षक दिन. जागतिक शिक्षक दिन. आणि 5 सप्टेंबर जे आहे ते राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. हा जागतिक आहे 5 ऑक्टोबर आणि 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. आणि 11 एप्रिल जे आहे ते शिक्षण हक्क दिन आहे. शिक्षक हक्क दिन हे लक्षात असू द्या. म्हणजे 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन महाराष्ट्र सरकारचा आहे आणि शिक्षक दिन राष्ट्रीय शिक्षक दिन भारत. आणि 5 सप्टेंबर कोणाची जयंती राहते मित्रांनो? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि 11 एप्रिल जे आहे ती महात्मा फुले यांची जयंती असते. ते जयंती आपण शिक्षण हक्क दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केले जाते. आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन आणि 11 नोव्हेंबर हे राष्ट्रीय शिक्षण दिन. तर हे या अनुषंगाने लक्षात ठेवा, कारण हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून सगळे एकाच वेळेस मी टाकले. म्हणजे चारही ऑप्शनच्या आपल्याला इथे माहिती मिळत आहे. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन, 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता हे जे प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 11 नोव्हेंबरला. आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहे? मौलाना अबुल कलाम आझाद. यांचा 11 नोव्हेंबर हा जयंती दिन आहे आणि तो आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर 7वा प्रश्न पहा, माउंट एव्हरेस्टची उंची 8 डिसेंबर 2020 मध्ये नेपाळ व चीनकडून जाहीर करण्यात आली. माउंट एव्हरेस्ट बद्दल योग्य विधान सांगा. माउंट एव्हरेस्टची उंची वाढली, कमी झाली, पूर्वी इतकीच आहे की यापैकी नाही? तर मित्रांनो आपण आता माउंट एव्हरेस्टच्या उंचीविषयी पाहूया. माउंट एव्हरेस्टची उंची 8 डिसेंबर 2020 मध्ये नेपाळ आणि चीनने जाहीर केली नवी उंची. माउंट एव्हरेस्टची उंची वाढली, लक्षात ठेवा. नवीन उंची ही 8,848.86 मीटर आहे. मागे मोजण्यात आलेल्या उंचीपेक्षा एव्हरेस्टची उंची 46 सेंटीमीटरने वाढ झाली आहे. पूर्वी उंची 8,848 होती, लक्षात ठेवा. 2015ला नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा बऱ्याच जणांना अनुमान काढले की माउंट एव्हरेस्टची उंची कमी झाली, परंतु
जे 8 डिसेंबर 2020ला नेपाळ आणि चीननं जी जाहीर केली उंची माउंट एव्हरेस्टची, ती कितीनं वाढली? 86 सेंटीमीटरने वाढलेली आहे. म्हणजे आता उंची किती झाली? नेपाळ आणि चीननं जाहीर केलेली 8,848.86 मीटर. लक्षात असू द्या ह्या गोष्टी. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. जागतिक उपासमार निर्देशांक 2020 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिला पर्याय 92, 93, 94 आणि 95. जागतिक उपासमार निर्देशांक आपण त्याला ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो. ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 नुसार 107 देशाच्या यादीत भारत 94व्या स्थानावर आहे. भूकबळीची पातळी गंभीर आहे, लक्षात ठेवा. मागील वर्षी 117 देशामध्ये भारताचा क्रमांक किती होता? 102वा. हे मागील वर्षी 2019 नुसार. आणि 2020 नुसार कितवा क्रमांक आहे मित्रांनो? 2020 नुसार 94वा. किती देशाच्या यादीत? 107 देशाच्या यादीत. आणि 2019 मध्ये 102वा होता, 117 देशाच्या यादीत. हे लक्षात ठेवा. 2020ला कितवा नंबर आहे मग आपला? 94वा. म्हणजे पर्याय क्रमांक हा तिसरा येईल. त्यानंतर 9वा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार 2020 सदात रहमान हा कोणत्या देशाचा आहे? जे आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार विजेता आहे सदात रहमान हा कोणत्या देशाचा आहे? पहिला पर्याय पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे भारत आणि चौथा आहे मालदीव. तर सदात रहमानबद्दल माहिती पाहूया. 13 नोव्हेंबर 2020 मध्ये किड्स राईट फाउंडेशन द्वारे बांगलादेशाचा सादत रहमान 2020चा आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार विजेता आहे. कोणत्या देशाचा आहे मग? बांगलादेशचा. पर्याय क्रमांक 2. 2005 पासून हा पुरस्कार दिला जातो. सायबर बुलिशिंगला रोखण्यासाठी सामाजिक संघटन आणि मोबाईल ॲप सायबर टीन्सला विकसित केले. कोणा? या सदात रहमानने. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार हा बांगलादेशचा जो आहे त्याला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर. 10वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? पहिला पर्याय लालबहादूर शास्त्री, दुसरा पर्याय चंद्रशेखर, तिसरा आहे मोरारजी देसाई आणि चौथा आहे गुलजारीलाल नंदा. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार विजेते पंतप्रधान आपण पाहूया. जवाहरलाल नेहरू यांना 1955ला पुरस्कार मिळाला होता. लालबहादूर शास्त्री 1966, इंदिरा गांधी 1971, मोरारजी देसाई 1991, नंतर राजीव गांधी 1991, गुलजारीलाल नंदा 1997 आणि अटल बिहारी वाजपेयी 2015 असे एकूण 7 पंतप्रधान आहेत भारताचे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. एकूण 7. लक्षात असू द्या. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, गुलजारीलाल नंदा, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी. आता यामध्ये कोणता? लालबहादूर शास्त्रीला 1966ला, मोरारजी देसाई 1991ला, गुलजारीलाल नंदा 1997ला, चंद्रशेखर हे भारताचे 1990च्या काळात देशाचे पंतप्रधान होते. तर भारताचे कोणते पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही? तर चंद्रशेखर. पर्याय क्रमांक 2 उत्तर. आता भारतरत्न जे पुरस्कार मिळालेले विजेते आहेत ते एकूण किती आहेत मित्रांनो? 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. पहिले जे पुरस्कार भेटला होता पहिला 1954ला, हा 3 व्यक्तींना देण्यात आला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी, डॉक्टर CV रमन. म्हणजे 3R लक्षात ठेवा. म्हणजे राधाकृष्णन, राजगोपालाचारी आणि रमन. तर पहिल्यांदा 1954ला जे मिळाले होते ते 3 व्यक्ती होते. आणि 2019ला
सुद्धा 3 व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या 3 व्यक्तींना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. म्हणजे एकूण किती विजेते आहेत मित्रांनो? भारतरत्न विजेते एकूण 48 विजेते आहे, लक्षात ठेवा.